ओके. सो हाय गाईज, आज आपल्यासोबत डॉक्टर शीतल जोगलेकर आहेत अँड शी इज अ डेंटिस्ट बाय प्रोफेशन, डेंटल सर्जन अँड शी इज ओवर हिअर टू गिव्ह हर व्हॅल्युएबल टाइम इन हर क्लिनिक आवर्स टू talk about NEET, dentistry as a career and what all options you can explore or आणि आपल्याला काय काय माहिती पाहिजे या बाबतीत. बिकॉज किती पण झालं तरी जो एक्सपर्ट आहे त्या फील्डमधला, त्या फील्डमधला एक्सपर्टच आपल्याला सांगू शकतो की त्या फील्डमध्ये नक्की काय आहे आणि काय नाहीये. आणि हे खूप गरजेचं आहे पेरेंट्स आणि स्टुडंट्सला पहिले माहिती असण्याचं काही डिसिजन घ्यायच्या आधी. सो thank you, doctor, for coming and connecting with us on this platform on such a short notice and in your, busy time schedule. So, yeah, warm welcome. It's my pleasure. Yeah. So, Dr. Shital will get started right away. Tell us about, your exam experience. Of course, तुम्ही 12th नंतर एक एक्झाम दिली असेल, एंट्रन्स दिली असेल, जेणेकरून आज तुम्ही डॉक्टर बनलात. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स लाईक? कसं कोप अप केलं? बिकॉज मला माहिती आहे की 20 वर्षापूर्वी पण एक्झाम तेवढीच डिफिकल्ट होती मेडिकलमध्ये जायची, आज पण तेवढीच डिफिकल्ट आहे. कॉम्पिटिशन वाढली आहे फक्त. सो हाऊ वॉज युअर माइंडसेट? Actually, in our times, na, there were two exams. First, government CET was there, and राईट. secondly, SOCET was there, which was meant for the private college. ओके. So there were two entrance exams राईट. at that time. So we used to prepare. Actually, na, we started preparing in the 11th itself. म्हणजे ओके. 11th आपली 3/4 11th संपत आली, त्याच्यानंतर वी स्टार्टेड विथ द क्लासेस अँड एव्हरीथिंग. आणि ना त्यावेळेला वी यूज टू फॉलो द एबीसी म्हणून एक बुक यायचं, जिगर्सचे बुक्स यायचे, किंवा येस. एबीसी फॉर येस. द केमिस्ट्री, एबीसी फॉर द फिजिक्स, करेक्ट. एबीसी फॉर बायोलॉजी. तर त्याच्यामध्ये बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर केलेले असायचे. ओके. सो मला आठवतंय त्याप्रमाणे वी यूज टू फॉलो जिगर्स अँड एबीसी बुक्स. राईट. आणि ऑफकोर्स आमचे जे क्लासेसचे टीचर होते आणि कॉलेजेसचे टीचर्स, त्यांनी आम्हाला खूप मेंटर केलं यासाठी, की तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे वेअर टू राईट. फोकस, वेअर नॉट टू. आणि करेक्ट. कारण 12th एक्झाम पण सायमल्टेनियसली तेवढीच इम्पॉर्टंट होती. कारण म्हणजे काय आहे की ट्राय तर ह्या मेडिकलसाठीच करायचं होतं, बट साइड बाय साइड तुम्हाला यू हॅव टू थिंक अबाउट की व्हॉट इफ नॉट मेडिसिन. करेक्ट. 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 तर मग त्यामुळे 12th कडे पण कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. तर आमचे तर आय आय थिंक एव्हरी डे वी यूज टू हॅड अ क्लासेस. आणि राईट. वीकली एक एक्झाम्स असायचे त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर एमसीक्यूज असतात आपल्या एंट्रन्समध्ये. तर एमसीक्यूजचा पण, म्हणजे प्रत्येक विषयाचा एमसीक्यूजचा एक पेपर पण वीकली असायचा. राईट. राईट. सो वी यूज टू प्रिपेअर फॉर स्मॉल स्मॉल थिंग्स, म्हणजे ऍट अ टाइम. म्हणजे एका वेळेला करेक्ट. थोडंच प्रिपेअर करायचं, एक्झाम द्यायची, मग परत प्रिपेअर करायचं, एक्झाम द्यायची. असं राईट. करत करतच तुमचा एंटायर पोर्शन पर्सन. कम्प्लीट होऊ शकतो. एकत्र केलं तर नाही होत. ट्रू. ट्रू. Makes sense. So, talking about you shared your exam point of view, तुमच्या वेळेस कसं प्रिपरेशन व्हायचं, आय थिंक काही चेंज नाही झालेलं आहे अजूनही. फिलॉसॉफी इज सेम. लाईक मे बी द एक्झाम पॅटर्न चेंज झालेले आहेत फक्त, आता बाकी सगळं सेमच आहे अजूनही. नेगेटिव्ह झालेत वगैरे, थोडंफार मागे पुढे झालंय पेपर पॅटर्न. मग आता मला भरपूर सारे पेरेंट्स विचारतात की सर आम्ही मेडिकलमध्ये भरपूर फील्ड झाले, एमबीबीएस इज नॉट द ओनली फील्ड. देर आर मेनी अदर फील्ड. खूप इव्हॉल्विंग बायोटेक्नॉलॉजी आलंय, देन देर इज तुमचं आयुर्वेद आलेलं आहे, देन खूप नवीन नवीन फील्ड झालेले आहेत जे आपल्याला माहित नसतात. अजून अशी पण एक परीक्षा आहे की ती परीक्षा जर तुम्ही दिली 12th नंतर, तर यू गेट एंट्री इन टू इंडियन आर्मी ॲज अ lieutenant, and you can join it with a nursing background, and it's a very prestigious, this thing. येस. Many people are not aware. So people ask me की बीडीएस निवडायचं असलं तर आम्ही कसा निर्णय घेतला पाहिजे काय. तर मी त्यांना सांगतो की टॉक टू पीपल हु हॅव ऑलरेडी डन इट, आणि तुम्ही कॉलेजला जाऊन व्हिजिट द्या, स्टुडंटला घेऊन जावं की तिथे लाईफ कसं आहे, काय काय प्रोसिजर्स असतात. है ना, एखादी सर्जनला एखादी प्रोसिजर नाही आवडत, एखादी याला एखादी हे नाही आवडत, सो त्याच्यानुसार आपली लाईक डिसलाईक्स बनत जातात. सो व्हॉट इज युअर जर्नी, की तुम्हाला कसं कळालं की दिस इज माय प्रोफेशन अँड दिस इज वेअर आय एम गोइंग टू हेड, आणि आय एम गोइंग टू स्टार्ट माय ओन क्लिनिक, बिकॉज इट्स नॉट इझी टू स्टार्ट युअर ओन क्लिनिक. सो व्हॉट इज युअर जर्नी लाईक? ऍक्च्युली माझं जर्नी कसं झालं, म्हणजे मला जायचं होतं एमबीबीएस ला, राईट. जे सगळ्यांचं असतं. मग ऍडमिशन त्यावेळेला एमबीबीएस ला नाही मिळालं. राईट. तर आणि माझ्याकडे ना, आमच्या घरी
म्हणजे फ्रीडम होता. मी पहिल्यापासनं मी आणि माझे पेरेंट्स वी यूज्ड टू सिट टुगेदर डिस्कस. आय हं, यूज्ड टू कीप माय पॉइंट ऑफ व्ह्यू. ते त्यांचा हं. पॉइंट ऑफ व्ह्यू सांगायचे आणि मग आम्ही त्याच्यातलं काय कमी जास्त डिस्कस करून यूज टू टेक द डिसिजन. तर त्यावेळेला मला माझे बाबा म्हणाले, की "तू डेंटिस्ट्रीला जा, जर तुला हं, ॲडमिशन मिळत असेल तर." हं, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता म्हणजे कारण आय एम टेलिंग यू द स्टोरी ऑफ 2005. हं. तर तेव्हा पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता, की एक तर तुला जॉब नाही करायला लागणार फर्स्ट. राइट, दुसरं म्हणजे डेंटिस्ट्रीला इमर्जन्सी नसते. राइट, म्हणजे राइट. तुम्ही पहाटे उठून 2ला पेशंटला बघायला गेलात, पहाटे 4ला करेक्ट. पेशंटला बघायला गेलात असं नाही. यू कॅन स्टिल गिव्ह द मेडिसिन अँड शेड्यूल अपॉइंटमेंट्स अकॉर्डिंग टू युअर चॉईस. राइट, राइट. तर मग ते म्हणाले, की तुला वर्क लाईफ बॅलन्स सांभाळून करता येण्यासारखं काम आहे. ओके. तर मग त्यांनी असा विचार केला, की घरचं सगळं मेंटेन करून लाइक लग्न झाल्यानंतर सगळं मेंटेन करून जर तिला 4 पैसे कुठे स्वतःच्या हक्काचे कमावता येतील, करेक्ट. तर डेंटिस्ट्रीमध्ये होऊ शकतं. म्हणून राइट. मग त्यांनी मला सजेस्ट केलं, की आयुर्वेदा किंवा होमिओपॅथीला जाऊ नको, तू डेंटिस्ट्रीला जा. ओके. तिथे तू करू शकते. आणि राइट. मला एनी हाऊ डॉक्टर व्हायचं होतं. ओके, ओके. राइट. सो मग ते मला मग त्यावेळेला आय टूक द ॲडमिशन. माझं कॉलेज धुळ्याला एसीपीएम डेंटल कॉलेज. राइट, राइट. येस. दॅट मस्ट बी व्हेरी रिनाउन आत्तापर्यंत. पण करेक्ट. तेव्हा ते नवीन होतं. ओके, ओके, तर मग तिकडनं तिकडनं मी बीडीएस केलं. तर आमचा सगळा स्टाफ होता ना, तो साउथ इंडियन स्टाफ होता त्यावेळेला. ओके, तर दे टू बी व्हेरी स्ट्रिक्ट अँड प्रिसाइज अबाउट द वर्क. ओके. तर आणि सगळ्यात मेन एडव्हान्टेज कॉलेजचा असा होता, की धुळ्यामध्ये कोणतंही गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नाहीये. राइट, राइट. हां, आमच्या कॉलेजची फीस ₹5 अँड फॉर्म फी, ओके, ओके, ₹50 फिलिंग फी वगैरे असे होते. तर ओके. आमच्याकडे भरपूर पेशंट यायचे आजूबाजूच्या गावातले आणि हं, कॉम्पिटिटर नसल्यामुळे हं. आम्हाला ॲम्पल ऑफ पेशंट्स मिळायचे. प्रॅक्टिस चांगली भेटली. प्रॅक्टिस खूप चांगली आणि आमच्याकडे आमचे प्रोफेसर्स एवढे जास्त स्ट्रिक्ट होते ना, हं, की आम्ही म्हणजे प्री क्लिनिकल असतं. तुम्हाला हं. सेकंड इयरला प्री क्लिनिकल असतं. फर्स्ट इयरला तुम्हाला बेसिक म्हणजे तुम्हाला मॉडेल्सवरती शिकवलं जातं. हं, हं. मोठ्या-मोठ्या, एवढ्या-एवढ्या मोठ्या मॉडेलवर शिकवलं जातं. मग ओके, त्याचा आकार छोटा-छोटा होत मग खोट्या दातांवर शिकवलं जातं. ओके, ओके, अ, आणि मग तुम्हाला रिअल टूथवर बट माउंटेड हेडमध्ये शिकवलं जातं ओके, आणि मग तुम्हाला पेशंटला हात लावायला दिला जातो. ओके. अंडरस्टूड. तर आमचे प्रोफेसर्स असे होते, की आम्ही मॉडेल्सवर जरी काही चुकीचं केलं असतं, दे टू डायरेक्टली थ्रो अवे इंटू द डस्टबिन. ओके. अंडरस्टूड. की हां, म्हणजे जरा जरी त्याच्यात काही असेल कमी जास्त, तरी दे टू राइट, थ्रो अवे. मग राइट. त्यांनी असं केल्यामुळे आमचं एक काम आम्ही 20-20 वेळा, 25 वेळेला केलंय जस्ट टू ओके. गेट एन अप्रूव्हल. अप्रूव्हल. ओके. हां, सो मग बेसिकली त्यामुळे आमचे हं. हां, तर त्यामुळे आमचे स्किल एन्हान्स झाले. राइट, राइट. बीडीएसला काय इम्पॉर्टंट आहे, की तुमचं हँड स्किल खूप एन्हान्स असायला पाहिजे, चांगले असायला पाहिजेत. करेक्ट, करेक्ट. कारण यू आर गोइंग टू रिक्रिएट विच इज लॉस्ट. राइट, राइट. तर आणि असं नाहीये, की तुमचे म्हणजे इथे असं नाही, की मांस आहे तर भरून काढणार, ब्लड आहे तर हं. भरून काढणार. करेक्ट. इनॅमल इज द ओन्ली टिश्यू इन द बॉडी जो हीलच होत नाही. राइट, राइट. तर तो यू हॅव टू रिक्रिएट इट. तर रिक्रिएट तर तुम्हाला चांगला करता आला पाहिजे. म्हणजे तुमचं स्किल चांगलं असायला पाहिजे. करेक्ट. तर त्याच्यामुळे ते आमच्या प्रोफेसरनी ते करून घेतलं. ओके, मग नंतर जेव्हा आणि क्लिनिकच्या जर्नीपर्यंत मी कशी आले, तर आय लॉस्ट माय फादर व्हेन आय वॉज इन फायनल इयर, 1 मंथ ओके, बिफोर माय एक्झाम. ओके. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेला कोणालाच कॉन्फिडन्स नसतो. कारण कॉलेजमध्ये आपण किती पण जरी चांगलं केलं तरी वी आर स्टिल कव्हर्ड. कोणीतरी आहे आपल्याला सांगायला, की काय चूक आहे, काय बरोबर आहे, कुठे करेक्शन करायला पाहिजे, कुठे नाही करायला पाहिजे. तर मग मी नंतर लोकम करायला सुरुवात केली. लोकम इज टू वर्क विथ द एक्सपिरियन्स डेंटिस्ट. ओके, ओके, ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांच्याबरोबर हेल्प म्हणजे काय म्हणतात त्याला असोसिएट डेंटिस्ट म्हणून काम करायचं. ओके. सो पहिले जेव्हा मी ते 2 वर्ष केलं, त्यावेळेला हं, मला असं रिअलाईज झालं, की स्टिल आय कॅन डू बेटर. कारण ते डॉक्टर्स ज्या वेळेला नसायचे, स्टिल आय यूज्ड टू हं. हँडल द क्लिनिक, राइट, राइट. इन्क्लुडिंग असिस्टंट.
त्याच्यानंतर तुमचे जे लॅबवाले असतात, कारण तुम्हाला हम्म, कॉन्टॅक्ट डेव्हलप करायला लागतात. मटेरियल कोणाकडनं घ्यायचं, हम्म, लॅब पीपल कुठल्या लॅबला तुम्ही काम देणार, जे तुम्हाला राईट, चांगलं पद्धतीने करून देणार. राईट. त्याच्यानंतर मटेरियलमध्ये पण वेगवेगळे असतात. डिस्पोजेबल मटेरियल दुसरीकडनं घ्यायचे. जे हम्म, हम्म, तुम्ही सिमेंट्स आणि जे मटेरियल तुम्हाला स्टोअर करावे लागतात, हम्म, त्यांचे डीलर्स वेगळे असतात. तर हे सगळे हम्म. कॉन्टॅक्ट तुम्हाला बाहेर आल्या कळत नाहीत. ट्रू. करेक्ट. तर मग त्याच्यामुळे हे सगळे कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्हाला एस्टॅब्लिश करावे लागतात स्वतःला. आणि 4 लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तरच ते तुम्हाला येऊन भेटणार, तुम्हाला डील देणार, तुम्हाला राईट. ऑफर करणार की हे आहे. तर करेक्ट. ते मग मी जेव्हा बाकीच्या डेंटिस्टकडे काम केलं, त्यावेळेला मला हे सगळे कॉन्टॅक्ट पण मिळाले आणि राईट. राईट. माझा स्वतःचा कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला, की हा मी हे करू शकते. आय कॅन हँडल इट इंडिव्हिज्युअली. ओके. परफेक्ट. तर आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असते, की तुम्ही कॉलेजमधनं जरी बाहेर पडला, कॉलेजमध्ये अजूनही ट्रेडिशनल डेंटिस्ट्री शिकवतात. ओके. बट देअर आर सो मेनी मॉडर्न चेंजेस विच हॅज हॅपन्ड इन द फील्ड. ते तुम्हाला काही कळत नाहीत कॉलेजमध्ये. करेक्ट. करेक्ट. तर मग इवन इफ यू आर बीडीएस, तुम्हाला ना काय म्हणतात त्याला, एस्टॅब्लिश्ड मेंटर्सचे कोर्सेस करावे लागतात स्किल ओके. एनहान्स करण्यासाठी किंवा ओके. अपडेटेड राहण्यासाठी. त्याला ओके. सीडीई प्रोग्राम्स म्हणतात, विच इज कंटिन्युइंग डेंटल एज्युकेशन प्रोग्राम्स. ओके. ओके. मग ते आयदर आयडीए बरोबर, आयडीए ऑर्गनाईज करते, म्हणजे इंडियन डेंटल असोसिएशन ऑर्गनाईज करते त्यांच्या हेड ऑफिसला, ते एक असतं. हम्म, किंवा इंडियन डेंटल असोसिएशनच्या लोकल ब्रांचेस पण काही काही ऑर्गनाईज करतात, जसं ठाणे ब्रांचेस काही कोर्स ऑर्गनाईज हम्म, करते. हम्म. किंवा असे पण असतात, म्हणजे वेन यू आर आउट, तुम्ही ग्रुप जॉईन करता, डेंटल हम्म. ग्रुप जॉईन करता, तुम्ही फेसबुक चॅनल्स जॉईन करता, फेसबुक ग्रुप्स जॉईन करता. इंस्टाग्राम पण आता आलंय, तर तुम्ही ते त्या त्या फील्डचं सर्च केलं की तुम्हाला ती माहिती मिळत जाते. तर तशाने कळतं की कोणाचा कोर्स आहे, किती फीज आहे, कुठे लोकेटेड आहे. मग हे सगळं कळलं की यू कॅन एनरोल फॉर दॅट कोर्स, स्वतःला ओके. अपडेटेड ठेवण्यासाठी. हे अंडरस्टूड. एक करू शकता. तर असं सगळं करून मग 2012 मध्ये मी विचार केला की नाही, आता मला स्वतःचं क्लिनिक ओपन करायचं. राईट. राईट. हा. आणि मग त्यावेळेला माझं लग्न ऍक्च्युली झालं नव्हतं. हम्म. पण मला आई म्हणाली की बाबांचं स्वप्न होतं ना, की तुझं, त्यांना असं होतं की मी तिला लगेच क्लिनिक करून देईन किंवा आय विल करेक्ट. एनरोल हर फॉर द एमडीएस, मास्टर्स ओके. साठी मी तिला हे करेन. हम्म. तर मास्टर्स तर काय करता आलं नाही, बिकॉज ही वॉज नॉट देअर आणि फीज भरपूर असतात राईट. मास्टर्सच्या. यस. 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 आणि सिन्स आय वॉज अ सिंगल चाइल्ड, मी सिंगल चाइल्ड आहे माझ्या आईबाबांची, तर तेव्हा जेव्हा वडील अचानक गेले, मग एकदम आईला सोडून परत अनदर 2-3 इयर्स करेक्ट. दुसरीकडे कुठेतरी राहायचं, तो पण माझ्यासाठी चॉईस नव्हता. राईट. तर म्हणून मग त्यावेळेला विचार केला की आपण काही नाही करू शकत, तर आपण आता क्लिनिक टाकूया, एमडीएस ओके. नाही करू शकत. मग ओके. मी 2012 मध्ये पहिल्यांदा स्वतःचं वेगळं क्लिनिक टाकलं. ओके. आणि मग ते काय म्हणतात, स्किल एनहान्स म्हणा, आलेले राईट. एक्सपिरियन्सेस म्हणा. शेवटी कारण डेंटिस्ट्री इज ऑल्सो प्रॅक्टिस ना. तुम्ही सगळ्यांना सेमच रूलमध्ये नाही करू शकत. तुम्हाला हम्म. पेशंटचं बिहेवियर बघावं लागतं. पेशंट तुमच्यावर किती ट्रस्ट ठेवतो ते बघावं लागतं. तुम्ही त्याला किती चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट डिलिव्हर करू शकता ते तुम्हाला बघावं लागतं. बघावं लागतं. सगळे कॉम्बिनेशन्स करून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करायला लागते. ती अशी करेक्ट. इन अ सिंगल डे होत नाही. नाही होत. नाही होत. ट्रू. ट्रू. अँड एक पॉइंट तुम्ही मेन्शन केला होता अबाउट आयडीए. तर मला एक हं, डाऊट होता. आय वॉन्टेड टू क्लॅरिफाय दॅट डाऊट की लेट्स सपोज यू आर प्रॅक्टिसिंग इन ठाणे एरिया नाव. So you are हं, हं, registered as a member with IDA. So हं, IDA Thane you will be registered with. So how do हं, you if let's suppose you open one more franchise or clinic in let's say Khar or Andheri side, would you need to register हं. with Mumbai as well or any other city like Nasik? Let's suppose Nasik logo. No, Or no, no. no. Once you are registered with IDA, Hmm. you can be registered in Thane itself आणि still you can Okay. get the benefit of नाशिक आणि मुंबई, जिथे कुठे तुम्ही असणार तिथे. Understood. फक्त एवढंच आहे की तिथले जे लोकल डॉक्टर्स असतात त्यांना तुम्हाला इन्फॉर्म करावं लागतं की मी आयडीए मेंबर आहे, तर Hmm. तुम्ही मला फक्त इथे एनरोल करून घ्या. Okay. Understood. म्हणजे Understood. ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप Right. ग्रुपमध्ये इन्क्लूड करून घ्या, जेणेकरून Right. आय विल Right. गेट अन अपडेट. म्हणजे काही कन्स्टंट नसतो. You can once you are a member, you can pan India, you can do this. हा. Okay. असं असतं. Okay. पण ना, And रिसेंटली आय थिंक, आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण रिसेंटली एक अपडेट आय थिंक आलाय की एव्हरी आयडीए लोकल ब्रांच हॅज डिफरंट फीज. okay.
तर अच्छा. बहुतेक तुम्हाला दुसऱ्याला पण रजिस्टर करायला, ॲज फार ॲज मी पुण्याला होते 3 वर्ष, 3.5 वर्ष हा. लग्नानंतर. ओके. तर मला पुण्याला तेव्हा तर नव्हतं करायला लागलं. माझं अच्छा. पुण्यात असंच काम व्हायचं. ओके. ओके. पण अंडरस्टूड. आता रिसेंट काही असेल अपडेट तर त्याच्याबद्दल मला माहिती नाही, कारण लास्ट 7-8 इयर्स नाव आय एम इन ठाणे ओन्ली. हम्म. हम्म. And what do you suggest for students ज्यांचं who are aiming for MDS as well? They want to go into a specialty like endo or perio. त्यांना specialty करायची. So do you think they should complete their BDS, take some work experience, understand the field, or do their own practice and then prepare for PG, or in succession go for PG? इन सक्सेशन गो फॉर पीजी. कारण Okay. बीडीएस नंतर इतकं सगळं करत राहिले ना, तर ते एमडीएस होईपर्यंत दे विल बी 30. Right. Right. तर इन सक्सेशन मध्येच करायला पाहिजे. आणि तुम्ही बीडीएसला इंटर्नशिपला असताना तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमचं इंटरेस्ट कुठे आहे. Correct. Understood. लाईक तुम्ही मला विचारलं तर आय वॉज नोईंग की माझा इंटरेस्ट सर्जरीमध्ये आहे. Okay. Okay. मला खूप आवडायचं, म्हणजे त्यावेळेला मी असा विचार केलेला की आय विल डू एमडीएस फॉर द ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी, Mm-hmm. आणि देन आय विल डू सुपर स्पेशलायझेशन इन ऑन्को सर्जरीज. Okay. Acha. असं मी त्यावेळेला विचार केला होता. Understood. तर ते तुम्हाला कळतं वेन यू आर डुईंग बीडीएस ना, तुम्हाला कळतं की तुम्ही काय एन्जॉय करता. Correct. Correct. Makes आणि sense. मला असं वाटतं की जस्ट बिकॉज समवन इज सेईंग की नाही इथे चांगले पैसे मिळत आहेत आणि इथे हे आहे, हे सगळं चूज करण्यापेक्षा चूज व्हॉट यू लाईक. कारण तुम्ही Right. तुमचं काम एन्जॉय केलं ना, तर पैसे आपोआप येऊन जातात. Correct. And one more very important doubt. I am being very frank in this interview. You are already established 14 years of experience. I've seen your legacy. भरपूर तुमचे पेशंट्स जुडलेले आहेत आणि ते रिपीट असतात. जे नवीन डॉक्टर येणार आहेत या फील्डमध्ये किंवा प्लॅन करताय की 4 ते 5 वर्षामध्ये आपण या फील्डमध्ये येऊ. आय नो डेंटिस्ट्री हॅज बिकम कटथ्रोट लाईक इंजिनिअरिंग. एव्हरीवन हॅज अ लॉट ऑफ डेंटिस्ट अँड इंजिनियर्स नाव. सो कॉम्पिटिशन वाढते. So the job market and the opportunities in this market come down a bit. So how do you handle that? How should you market yourself to build that trust or your own brand or clinic? ऍक्च्युली ना, मी ऍक्च्युली एक गोष्ट मेन्शन करायची विसरली आहे, ती मी पहिले करते. Hmm. की ना, आजकाल डेंटिस्ट्री नंतर कॉर्पोरेट जॉब्स पण आहेत. Right. Okay. हा, Okay. तर ते यू कॅन गो इन द कंपनी लाईक कोलगेट म्हणा, ओरल बी म्हणा, तिथे तुम्ही रिसर्चर म्हणून जाऊ शकता इवन इफ आफ्टर बीडीएस. Correct. Correct. नंतर मेडिकल कोडिंगचं पण काम करू शकता तुम्ही बिईंग अ बीडीएस. म्हणजे जरुरी Correct. नाहीये की एव्हरीवन हॅज टू फॉल इन टू द प्रॅक्टिस. जर Right. एखाद्याला नसेल इंटरेस्ट तर त्यांनी प्रॅक्टिस नाही केली तरी चालते. स्टील यू कॅन बी बीडीएस. तुम्ही Right. कुठल्या तरी कॉर्पोरेट मध्ये जॉब करू शकता तिथे, Hmm. आणि त्याचा फायदा असा आहे की यू कॅन गेट अ स्टेबल इन्कम देअर. Okay. इकडे तुम्हाला स्टेबल इन्कम नाहीये. म्हणजे Right. दोन्ही तुम्ही काय म्हणतात त्याला, तुम्ही प्रॅक्टिस करण्याचे आणि तुम्ही जॉब करण्याचे दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत. Correct. Makes sense. तर हा, तर ते पण एक फील्ड आहे की तुम्ही बीडीएस केलं तर तुम्ही ते पण करू शकता. सेकंडली, तुम्हाला फॉरेनला जायचं असेल मास्टर्स करायला तर तुम्ही ते पण करू शकता. Okay. Understood. हं? But if they go to आणि foreign, is that degree valid to डिग्री इज नॉट practice? व्हॅलिड. Okay. तो परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल एंट्रन्स इकडे. Okay. द्यायलाच लागते, द्यायलाच Okay. Understood. लागते. पण ते जर तुम्हाला करायचं असेल ना, तर जितक्या लवकर तुम्ही ते करणार तितक्या लवकर ते बेटर. Okay. आता राहिलं टू मेंटेन द लेगसी इन द मार्केट. Hmm. Yeah. आता ना खूप गोष्टी आहेत ज्याने तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. एक तर माउथ टू Mhm. माउथ तर लोक तुमचे करूनच देतात. त्याचं तुम्हाला Correct. काही, म्हणजे इफ यू आर टेकिंग इनफ एफर्ट्स बिहाइंड युअर प्रॅक्टिस, People will refer. पीपल विल रेफर फर्स्ट. Yes. Yes. सेकंडली, तुम्ही बोर्ड्स लावू शकता, Right. इल्युमिनेटेड बोर्ड्स. Correct. त्याच्यानंतर तुम्ही वीक मधून एकदा किंवा मंथ मधून एकदा कॅम्प कॅम्प Camps करू शकतो. ठेवू Yes. शकता. स्कूल कॅम्प्स किंवा Correct. लोकल जिथे वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, Correct. तिकडे तुम्ही कॅम्प्स करू शकता. Correct. Correct. हा, आणि पॅम्फलेट्स आय वोंट रेकमेंड ऍक्च्युली, पण पॅम्फलेट्स पण करू शकता. Correct. Correct. पण तुम्ही जेव्हा बीडीएस कडे ऍज अ सर्व्हिस बघता ना, रादर Hmm. दॅन इट इज ऍज अ बिझनेस, Hmm. तर मग सर्व्हिस बघता तर तुम्ही जितकं चांगलं तुमच्या पेशंटला सर्व्हिस देणार ना, ते तुम्हाला Correct. पेशंट आणून देईल. True. True. Right. Because I understand medical profession असं आहे की one case goes wrong, it takes a lot of toll. म्हणजे it's like हो. complete. Yes. So
दॅट्स वाय आय थिंक सो की तुमचा जो कोर्सच आहे बीडीएसचा किंवा एमडीएसचा, इट्स बिंग मेड सो डेलिकेट अँड सो इंटेन्सिव्ह फॉर स्टुडंट्स सो दॅट दे कम आउट completely prepared for any situation. uh, हो. yes. आणि हे What? कसं आहे, की तुम्हाला ना नाव बनवायला आयुष्य जातं, Correct. पण घालवायला 5 मिनिटं 5 minute one. इनफ. Right. Correct, correct. Makes sense. What would be your one last suggestion to people or students, parents, aspiring their child or they themselves aspiring themselves to come into dental, profession? What would be your, this thing, last advice be for them? ऍक्च्युली ना ते मी एक ऍडवाइस म्हणजे आता आय विल से लाईक अ 3 इडियट्स, काबिल बनो Yeah. कामयाबी आएगी. Correct. Right. यू प्रॅक्टिस, टेक एफर्ट्स, एनहान्स युअर स्किल्स, Other तुम्हाला things will fall. सक्सेस आहेच. असं Correct. नाहीये की तुम्हाला सक्सेस नाही मिळू शकत. पण Correct. हा, पण असं जर वाटत असेल ना की बीडीएस इज अ ग्लोरिफाईड फील्ड, Hmm. Hmm. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी यू विल बी रिची रिच, तर असं नाही होत. Correct. Right. असं होत नाही, कारण एव्हरीवन हॅज अ डिफरंट सेट ऑफ प्रॉब्लेम्स. Right. आणि जसं आता तुम्ही मला विचाराल तर मी 11-11 वाजेपर्यंत प्रॅक्टिस नाही करू शकत. Correct. आय हॅव माय ओन रिस्पॉन्सिबिलिटीज, तर मी ते Right. मॅनेज करून काम करू शकते. तर मी जर असं Correct. म्हटलं की नाही मी बंगला बांधायला पाहिजे, तर नाहीच, ते पॉसिबलच होणार नाही असं. सो Correct. कीप रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असं मी म्हणेन. राईट, राईट. मेक सेन्स, मेक सेन्स. सो खूप छान पॉइंटर्स आज आपण कव्हर केलेत. ऑल थँक्स टू यू अँड युअर कॉन्ट्रीब्युशन फॉर दिस प्लॅटफॉर्म. आय होप a lot of parents, and I know for a matter of fact that are going to watch this and inquire about your this thing. So those who want to know, her clinic is in Gunsagar Nagar in Kalwa, and she practices. I think you can Google her name once I upload this video. I will drop down all the information to direct to her clinic as well. So thank you, Dr. Shital, for being here today and being a part of थँक्यू. this platform. All right, थँक्यू. no problem. Salil, I'll end the meeting and I'll send you. Thank you.